फ्लेवर ऑफ होम स्टाईल. आज आपण मटण पुलाव बनवणार आहोत. इथे आपण कुकरमध्ये अर्धा किलो मटण घेऊन चांगलं 2 वेळा स्वच्छ धुवून त्याला 3 ते 4 शिट्ट्या घेतल्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथे अर्धा किलो तांदूळ घ्यायचे आहेत. म्हणजेच मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतले आहेत. तांदूळ चांगले धुवून 2 ते 3 पाण्याने आपल्याला ते पाण्यात 5 ते 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचे आहेत. इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे, जे आपण बिर्याणीसाठी वापरतो. तुमच्याकडे जे तांदूळ अवेलेबल असेल तुम्ही ते घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी 1 टोमॅटो, सुके गरम मसाले आपल्याला घ्यायचे आहेत, 3 ते 4 तेजपत्ता आणि आपल्याला 4 उभे कापलेले कांदे घ्यायचे आहेत. त्यातला 1 कांदा आपल्याला बरिस्तासाठी वापरायचा आहे. त्यानंतर आपल्याला गॅस ऑन करून त्याच्यावरती मोठं भांडं घ्यायचं आहे. भांडं चांगलं गरम झालं का त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 पळी तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं का ह्याच्यामध्ये आपल्याला बरिस्तासाठी कांदा लालसर असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही सेपरेटसुद्धा भाजू शकता. तुमच्या बिर्याणीची जेवढी क्वांटिटी असेल म्हणजेच पुलावची त्याप्रमाणे तुम्ही कांदा भाजून घेऊ शकता. बघा, आपल्याला असा खरपूस लाल रंगावरती कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. आपला कांदा चांगला लाल झाला आहे. आता आपल्याला तो एका प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक बटाटासुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, किंवा जर तुम्हाला बटाटा आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्व कांदा भाजलेला काढून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला बटाट्याचे साल काढून आपल्याला त्याचे 4 तुकडे करायचे आहेत व असे खरपूस होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता आपला बटाटा असा लाल झाला आहे. त्यानंतर आपल्याला त्याच तेलामध्ये थोडं तेल वाढवून, किंवा जर तुम्ही तेल स्टार्टिंगला जास्त टाकलं असेल तर तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा पुलाव बनवू शकता. इथे बघू शकता तुम्ही मी सर्व प्रकारचे खडे गरम मसाले तेलामध्ये टाकले आहेत. त्यानंतर आपल्याला खडे गरम मसाले भाजले गेले की ह्याच्यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला कांदा चांगला शिजत आलेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे मी 3 ते 4 चम्मच मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्यावरती कांदा आपला लवकर भाजला जातो. तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा चांगला गुलाबी रंगावरती परतला गेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे हिरवी पेस्ट टाकायची आहे. ह्याच्यामध्ये मी लसूण, कोथिंबीर, आलं आणि हिरवी मिरची घेतली आहे. चारी पण साहित्य आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1 उभा कापलेला टोमॅटो टाकायचा आहे. आणि हा चिकन बिर्याणी मसाला आहे. तुम्ही हा स्किपसुद्धा करू शकता, कारण आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी सुके गरम मसाले ॲड केले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा हळद टाकायची आहे. त्यानंतर हा अर्धा चमचा घरगुती कांदा लसूण मसाला आहे. तुम्ही हा स्किपसुद्धा करू शकता. त्यानंतर आपल्याला इथे 2 ते 3 शिट्ट्या घेऊन आपलं जे मटण आपण वाफवलं होतं ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता. नंतर आपल्याला 5 ते 6 मिनटं झाकण ठेवून एक मटणाला वाफ काढायची आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 3 चम्मच दही टाकायचं आहे. दही तुम्ही फेटूनसुद्धा टाकू शकता. तुमची जेवढी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही दही ॲड करू शकता. तुम्हाला जर दही आवडत नसेल बिर्याणीमध्ये तर तुम्ही 1 टोमॅटो अजून एक्स्ट्रा ॲड केला तरी पण चालेल. बघू शकता 5 मिनटं झाकण ठेवल्यानंतर आपण जो तळलेला कांदा घेतला होता तो आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा ॲड करायचा आहे. तळलेले आपले जे बटाटे आहेत खरपूस रंगावरचे ते सुद्धा आपल्याला इथे ॲड करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे. आपण जो तयार केलेला मसाला आहे तो बटाट्यामध्ये चांगला मुरून द्यायचा आहे. बघा, 5 मिनटानंतर आपला जो तयार केलेला मसाला आहे पुलावसाठी तो चांगला मिक्स करून घ्यायचा. इथे आपल्याला गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे. त्यानंतर आपण इथे ते तांदूळ घेतले होते धुवून ठेवलेले ते आपल्याला इथे ॲड करायचे आहेत. नंतर आपण जे तांदूळ ॲड केले ते चांगले मिक्स करून घ्यायचे मसाल्यासोबत. तुम्हाला जर इथे मिठाचं प्रमाण कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. बघा, इथे मी अर्धा वाटी पाणी ॲड केलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की पाणी कमी आहे तर तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे आपल्याला तळलेला कांदा टाकायचा आहे जो उरलेला होता तो. त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करून 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. बघू शकता 1 ते 5 मिनिटांनी आली आहे. कुकर पूर्ण थंड होऊन द्यायचा. शिट्टी अशी वरती करून बघायची. कुकरमधून जर वाफ आली तर तुम्हाला 5 ते 10 मिनिटं थांबावं लागेल. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला मटण पुलाव तयार आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचा आपल्याला. तुम्ही हा पुलाव कोशिंबीरसोबत किंवा तुम्ही मटण मसाला सुका बनवू शकता, रायता खाऊ शकता ह्याच्यासोबत. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.